मोठी बातमी 23,628 पोलिसांची भरती होणार. देवेंद्र फडणवीसांची माहिती. राज्यात लवकरच 23,628 पोलीस शिपायांची पदभरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद लक्षवेधीवेळी दिलेली आहे. गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीनं करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात 23,000पेक्षा जास्त पोलिसांची लवकरच भरती होणार असल्याचं सांगितलं. या लक्षवेधी सूचनेच्या वेळी भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला. गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंधानुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यानुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन कर्मचारी युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत 23,628 पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 8,400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आलेली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार हताश झाले होते. या संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कोविडमुळे आपल्याकडे पोलीस भरती होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे एक मोठं डेफिसिट तयार झालं होतं आणि मग आपण ती पोलीस भरती केली आणि जवळपास 23,628 पदं ही आपण भरली. जो आजपर्यंतचा आपला रेकॉर्ड आहे, इतकी पदं आपण कधी भरलीच नाही. परंतु आपला प्रॉब्लेम असा झाला की साधारण आपल्या सगळ्या मिळून आपली जी काही क्षमता होती ती 8,400 लोकांना केवळ आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकत होतो, अशी क्षमता आपली होती आणि म्हणूनच क्षमता वाढ करणं गरजेचं होतं. ती क्षमता वाढ केलेली आहे आणि सतेज पाटील साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की नुसती घोषणा करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला घेतलेलं आहे. ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळे ही क्षमता वाढ आता याच्या पुढे चांगल्या प्रकारे आपण पुढच्याही काळामध्ये आपल्या कामी येईल. एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे. तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया. आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या, इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे, याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका, पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टिजमेंट आधी काढा, परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर. असं काही शक्य आहे का? म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही, पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण घेऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.